आज आपल्याला इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, को प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर अँड कंपोजिट नंबर म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय इवन नंबर अँड ऑड नंबर. ओके, तर आता नेहमीच आपण आपल्याला माहिती आहे क्वेश्चन की ऑड मॅन आउट काढा, ऑड मॅन आउट काढा. ऑड म्हणजे वेगळा, म्हणजे वेगळं असं काय असतं ऑड नंबरमध्ये आणि इवन नंबरमध्ये. नेमका डिफरन्स काय, तर दोन्ही पण आपण साईड बाय साईड समजून घेणार आहोत. आता इवन नंबर्स म्हणजे ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला, युनिट प्लेस म्हणजे काय, आता सगळ्यात ती लास्ट येतं. फॉर एक्झाम्पल 24 हा नंबर आहे, तर याची 4 ही युनिट प्लेस आहे. ओके, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला कोणकोणते नंबर्स 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स येतात त्यांना इवन नंबर्स असे म्हणतात. ओके, आणि ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला ही युनिट प्लेस, ओके, ज्या नंबर्सच्या युनिट प्लेस 1, 3, 5, 7 आणि 9 हे नंबर्स येतात त्यांना ऑड नंबर्स असं म्हणतो. अजून एक याची डेफिनेशन आहे, ज्या नंबर्सला आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर ज्यांचा रिमाइंडर 0 येतो त्यांना पण आपण इवन नंबर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता 24ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर काय येईल, 24 डिवायडेड बाय 2 12 येतं. ठीक आहे, आणि रिमाइंडर 0 येतो. तसंच 31ला जर 2 ने डिवाइड केलं तर काय येतं बघा, 2 डिवायडेड बाय 31, 2 1 जा 2, 1 आला आणि 2 5 जा 10 आलं. ठीक आहे, 1 रिमाइंडर आला. तर ज्या नंबर्सला 2 ने डिवाइड केल्यानंतर काहीच रिमाइंडर येत नाही, 0 रिमाइंडर येतो, त्यांना आपण इवन नंबर्स असे म्हणतो. आणि ज्या नंबर्सला 2 ने डिवाइड केल्यानंतर 1 रिमाइंडर येतो त्यांना आपण ऑड नंबर असं म्हणतो. ठीक आहे, अजून इवन आणि ऑड नंबर्सचे काय काय वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला बघायचे आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज. आता 2 इवन नंबर्सची सम तर इवन नंबर्सच येणार. ओके, फॉर एक्झाम्पल 6 + 6 12च येणार, इवन नंबर्स येणार. पण 2 ऑड नंबर्सची सम नेहमीच इवन नंबर येते. फॉर एक्झाम्पल 3 + 3 = 6 येतं. अजून एक घ्या तुम्ही, 19 घेऊया, 19 + 19 38 येतं. तर हे लक्षात ठेवा, 2 ऑड नंबर्सची जी सम आहे ती इवन नंबर येते. ओके, आणि आता 2 इवन नंबर्सचा प्रॉडक्ट इवन नंबर्सच येतो. पण एक नंबर इवन असेल आणि एक नंबर जर ऑड असेल तर त्यांचा काय प्रॉडक्ट येतो बघूया. तर आता 5 ऑड नंबर आहे आणि 2 इवन नंबर आहे, तर एक नंबर इवन आणि एक नंबर जर ऑड असेल तर त्यांचा प्रॉडक्ट इवन नंबरच येतो. ठीक आहे, आणि सपोज दोन्ही पण जर ऑड नंबर्स असतील तर त्यांचा प्रॉडक्ट ऑड नंबरच येतो. ओके, ठीक आहे. आता डिव्हिजन बघूया आपण. तर 2 इवन नंबर्सचे डिव्हिजन इवन नंबर्स येणार. ठीक आहे, पण ज्या ऑड नंबरने इवन नंबरला डिवाइड केलं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण 12 घेऊया आणि 3 घेऊया. ओके, 12 डिवायडेड बाय 3, 3 हा ऑड नंबर आहे आणि 12 इवन नंबर आहे. तर यांचा जो कोशंट येतो तो इवन नंबर येतो नेहमी. ओके, आणि ऑड नंबरने जर ऑड नंबरला डिवाइड केलं तर त्यांचा कोशंट ऑड नंबर येतो. 3 डिवायडेड बाय 5 15 येतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण बघूया प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय. तर आता प्राईम नंबर्स म्हणजे ज्या नंबर्सला 1 आणि त्या नंबर्सशिवाय कोणत्याच दुसऱ्या नंबरने डिवाइड होत नाही त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. आता डिवाइड होत नाही म्हणजे काय, तर आता आपण ज्यावेळेस डिवाइड करतो त्यावेळेस त्याचा रिमाइंडर 0 नाही येत. ओके, फॉर एक्झाम्पल मी आता 7 घेते. तर 7ला जर मी 3 ने डिवाइड केलं तर 3 डिवायडेड बाय 7 किती आहे, 3 2 जा 6 येईल, रिमाइंडर आला 1. आणि आता मी काय केलं, 3 ने 6ला जर डिवाइड केलं तर 3 2 जा 6, रिमाइंडर मला 0 मिळाला. ओके, तर पूर्ण डिव्हिजिबल नसतो नंबर. ओके, डिवाइड करता येतं आपल्याला, प्राईम नंबरला आपल्याला डिवाइड करता येतं पण पूर्ण डिव्हिजिबल नसतात. ओके, तर ज्या नंबर्सला 1 आणि त्या नंबरशिवाय कोणत्याच दुसऱ्या नंबरनी पूर्ण डिव्हिजिबल नसतात ते नंबर्स, त्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतात. पूर्ण डिव्हिजिबल म्हणजेच काय, तर ज्यावेळेस रिमाइंडर आपल्याला 0 येतो त्याला ते नंबर डिव्हिजिबल आहे असं म्हणतो. ओके, तर आता जे नंबर्स तो नंबर आणि त्या 1 शिवाय कोणत्याच दुसऱ्या नंबरने डिव्हिजिबल नाहीत त्यांना आपण प्राईम नंबर्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण 1 to 10 मधले प्राईम नंबर्स बघूया. तर 1 हा नंबर प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही, एवढं लक्षात ठेवा. अजून कंपोजिट नंबर म्हणजे काय मी तुम्हाला नाही सांगितलेलं.
ॲट फर्स्ट आपण 1 to 10 मधले प्राईम नंबर्स बघतो आहोत. 2 हा इव्हन प्राईम नंबर आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर 2 या नंबरला 1 आणि 2 या 2च नंबरने डिवाइड आपण करू शकतो. ओके, त्याच्यामुळे 2 हा इव्हन प्राईम नंबर आहे. ओके, तर 2, 3, 5, 7 हे झाले 1 to 10 मधले प्राईम नंबर्स. ओके, आणि आता व्हॉट इज मीन बाय कंपोजिट नंबर. तर ज्या नंबर्सला 1 आणि त्या नंबरशिवाय अजून ते नंबर्स डिव्हिजिबल असतात. ओके, खूप सारे असे फॅक्टर्स असतात, त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता 6 कंपोजिट नंबर आहे. 6 या नंबर्सला 1, 3 आणि 6 या 3 नंबरने आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो. तसंच प्राईम नंबरला 1 आणि तो नंबर एवढेच 2 फॅक्टर्स असतात. ओके, तर आता 1 to 10 मधले कंपोजिट नंबर बघूया आपण. ओके, तर आता 4 हा कंपोजिट नंबर आहे, कारण 4ला 1, 2 आणि 4 या 3 नंबर्सने आपण डिवाइड करू शकतो. ओके, नंतर 6, 8 आणि 9. ओके, आणि 10 हे सगळे झाले 1 to 10 मधले कंपोजिट नंबर्स. ओके, आता 1 हा नंबर अजून काय सांगते, प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही. ओके, तर आता आपल्याला 1 to 100 मधले प्राईम नंबर्स किती आहेत ते बघायचे. तर 1 to 100 मध्ये टोटल 25 प्राईम नंबर्स आहेत. ओके, लक्षात ठेवा नेहमीसाठी. आणि 1 to 100 मध्ये 74 कंपोजिट नंबर्स आहेत. ओके, आणि 1 हा एक असा नंबर आहे की तो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. ओके, तर आता आपण 1 to 100 मधले प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत ते लिहूया. तर हे आहेत 1 to 100 मधले प्राईम नंबर्स. ओके, आता 1 to 100 मध्ये मगाशीच सांगितलं 25 प्राईम नंबर्स आहेत. ओके, तर हे नेहमी लक्षात ठेवायचे. ओके, 1 to 100 मधले कंपोजिट नंबर कसे फाइंड आउट करायचे. तर जे सगळे प्राईम नंबर नाही आहेत ते सगळे सोडून तयार होतात ते कंपोजिट नंबर. आता 10 नंतरचा प्राईम नंबर 11 नंबर सोडून द्यायचा. 11 नंतरचा पुढचा कंपोजिट नंबर आहे 12. ओके, 11 प्राईम नंबर आहे. ओके, 13 प्राईम आहे म्हणल्यावर 14, 15, 16 कंपोजिट आहे. तर हे असं फाइंड आउट करायचे कंपोजिट नंबर्स, आणि हे झाले प्राईम नंबर्स. ठीक आहे, आता बघायचं आहे आपल्याला ट्विन प्राईम नंबर्स आणि को प्राईम नंबर्स. तर आता नेहमी लक्षात ठेवा, ट्विन प्राईम नंबर्सची आणि को प्राईम नंबर्सची पेअर असते. ओके, पेअर म्हणजे जोडी असते. आता ट्विन प्राईम नंबर नावातच आहे ट्विन प्राईम. ओके, दोघे पण प्राईम, ट्विन प्राईम नंबर्स हे खरोखर प्राईम नंबर्स असतात. बघा, फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 ही पेअर आहे ट्विन प्राईम नंबर्सची. आता हे 1 to 100 मधले प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे, तर आता 3 आणि 5 ही पेअर आहे ट्विन प्राईम्सची. आता 3 आणि 5 मध्ये डिफरन्स कितीचा आहे. ठीक आहे, 2चा डिफरन्स आहे. 5 - 3 इज इक्वल टू 2चा डिफरन्स आहे. म्हणजेच फक्त मध्ये 1 नंबर येतो, 4 नंबर येतो. ओके, तर फक्त मध्ये 1 नंबर येतो त्यांचा, तर त्याच्यामुळे आपण यांना म्हणतो ट्विन प्राईम. तसंच आता बघा 5 आणि 7 हे पण ट्विन प्राईम आहेत. 5 आणि 7 मध्ये 6 हा नंबर येतो. ओके, आणि 7 - 5 डिफरन्स 2चा असतो, त्याला आपण ट्विन प्राईम नंबर्स असं म्हणतो. आता परत अजून 11 आणि 13 ही पण ट्विन प्राईम नंबर्स येतील. ओके, तर 11 आणि 13 त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे 1चा. ओके, 11 आणि 13. ठीक आहे, आता 11 आणि 13 मध्ये 12 हा नंबर येईल. 13 - 11 इज इक्वल टू 2 येईल. ठीक आहे, 17 आणि 19 हा पण ट्विन प्राईम नंबर्सचे पेअर झाल्या. 41, 43 ट्विन प्राईम आहेत. ठीक आहे, 29 आणि 31 हे पण ट्विन प्राईमची पेअर आहे. 71, 73 ओके ट्विन प्राईम झाले. तर असेच तुम्ही खूप सारे असे ट्विन प्राईम नंबर शोधू शकता. मी 1 to 100 मध्ये ट्विन प्राईम्स तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. नेहमी लक्षात ठेवा ट्विन प्राईम नंबर्स आहेत बरं का. तसंच आता को प्राईम नंबर्स हे ॲक्च्युअली प्राईम नंबर नाहीत. ठीक आहे, को प्राईम नंबर्सची जोडी असते आणि को प्राईम नंबर्समध्ये आता 25 आणि 26 हे को प्राईम नंबर आहेत. पण यांना को प्राईम नंबर का म्हणतो आपण, कारण यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स फक्त 1 हा कॉमन फॅक्टर असतो, म्हणून याला
को प्राईम नंबर्स असे म्हणतात. ठीक आहे. आता 25चे काय फॅक्टर्स आहेत? 25चे फॅक्टर्स आहेत 5, 5 आणि 1. आणि 26चे काय काय फॅक्टर्स आहेत? तर 26चे फॅक्टर्स आहेत 1, 2 आहे, 13 आहे. ओके, हे सगळे झाले 26चे फॅक्टर्स. आता ह्याच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर ह्यांचा फक्त 1 हा कॉमन फॅक्टर आहे. ओके, तर ज्या 2 नंबर्समध्ये फक्त 1 हा कॉमन फॅक्टर असतो त्याला आपण को प्राईम नंबर्स असं म्हणतो, को प्राईम नंबर्सची पेअर. तसंच आता 13 आणि 35मध्ये, तर 13 हा नंबर प्राईम आहे. ओके, तर त्याला 1 आणि 13 असे फॅक्टर्स येतील. 35ला 1, 5, 7 आणि 35 असे फॅक्टर्स येतील. पण या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर यांच्यामध्ये फक्त 1 हा कॉमन फॅक्टर आहे. तर 13 आणि 35 हे को प्राईम नंबर्सची पेअर आहे. तर लक्षात ठेवा, को प्राईम नंबर्सची पेअर असायला नंबर प्राईम नंबरच पाहिजे असं नाही आहे. ओके, कारण 25, 26 दोघं पण प्राईम नंबर नाही आहेत, तरी पण ही 25, 26 ह्या नंबर्सची पेअर आहे को प्राईमची. आणि इथं आता 35 हा नंबर जरी को प्राईम नंबर नसेल तरी पण हा 13 आणि 35ची या दोघांची पेअर येत होते को प्राईम नंबर्सची. ओके, तर या दोघांचं जर कम्पेअर करून तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला चांगलं लक्षात राहील. तर ट्विन प्राईम आणि को प्राईम ही पेअर असते. ठीक आहे. आता ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे ॲक्च्युली प्राईम नंबर्स आहेत. को प्राईम नंबर्सच्या पेअरमध्ये ॲक्च्युली सगळे नंबर्स प्राईम नंबर्स नसतात, त्यांच्यामध्ये फक्त 2 नंबर्सचे कॉमन फॅक्टर 1 असतो, म्हणून याला आपण को प्राईम नंबर्स असं म्हणतो. आणि ट्विन प्राईम नंबरमध्ये दोन्ही नंबर्समध्ये एक नंबर येतो, म्हणजे 2 प्राईम नंबर्समध्ये ट्विन प्राईम नंबर्समध्ये डिफरन्स 2चा असतो. ठीक आहे. तर हे झाले सगळे इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, को प्राईम नंबर अँड ट्विन प्राईम नंबर्स. ओके.